अरे असाच होता. अरे या लेखकाने असे छोट्या छोट्या वाक्याने मोठे मोठे नट घडवले आहेत. अरे मोठे मोठे लेखक. ह्या तुमचा एक पात्री पॅच ऐकण्यापेक्षा मी जी बोललेला बरा. मग आता नाटक सुरू करूया, पडदोवर करूया. हे राजपुत्रा, तुझी पहिली एंट्री हा. तयारीत राहू. नाटक व्यवसाय मनापर्यंत पोहोचला पाहिजे. कशी मारशील एंट्री? परत परत तातात करू नको. सगळी लोक आहेत ना, त्यांची अपेक्षा आपल्याकडून. ती हाड बोलायच्या आधी वेगळा काहीतरी करूया. आता नाटक सुरू करता. तू त्याच्यावर राहू. विंगेत नको राहू, त्याच्यावर राहू. तर सादर करताव बाळकू शिवलकर लिखित दिग्दर्शित नाटक हिमालयाच्या फटकीस गावलो राजपुत्र. सकाळच्या प्रहरी. शाबास. सकाळच्या प्रहरी. बरोबर. सकाळच्या प्रहरी उन्हाची किरण अंगावर पडताच घेतलो तो निर्णय योग्य होतो. बरोबर. लक्ष्मीची पावला. बरोबर. लक्ष्मीची पावला माझ्या घरोघरी नांदतात, पण तरी पण माझ्या संसाराचं गाड ओढण्यासाठी माझ्या नशिबात ती नाही. बरोबर. ती नाही. बरोबर. ती नाही. पुढचं काय तर बोल, नाही तर तो फाटलो. पण आज हिमालयावर तप करून हे देवा मी तुला प्रसन्न करून घेईन आणि तुझ्या वरदानानं एक तरी अप्सरा मिळवीन. मग ती रंभा असेल वा मनुका. अरे तर मनुका नाही हा, तर मेनका हा. अरे हे खवल्या हैसरी. देवाकडे काय आवशीच्या दगडाचे मनुका मागतं? देव आक्रोड फोडतो लो. ता मेनका हा, मनुका नाही. सॉरी दादानू, आता काय आता मालवणी नव्याने शिकताय ना म्हणान. मेनका, मनुका आणि मालवणी भाषा यांचा काय पण संबंध नाही हा. तुझी बापा धाकू नको. मी अजून सांगतोय मका राजपुत्र म्हणून घेवा. जेव्हा आज मी तुमच्यासाठी इथं तप करतलो. सेवका ही कदाचित आपली शेवटची भेट. हा बबल्या जी म्हणून घरी जा. नाही, मी तुमच्या दुःखात वशाल तरी. बाबल्या ये. थैसर विंग्यात जाऊन वाशाल. गेलो नाटक करणार पोक्या कातला वजा. सेवका ही कदाचित आपली शेवटची भेट. हा बापरे. तू जा आता. आई साहेबांना निरोप द्यायचा असेल. नाही, त्यांना सांग मी तप पूर्ण करून लवकर येतोय. नाही पण मी एकटा जाऊचो नाही. मी तुम्हाला घेऊन येईन. पण त्यांना निरोप द्यावा लागेल. कर. नाही पण हा निरोप तुम्ही दिला होता त्याला नाही बरं वाटत. म्हणजे तू जाणार नाहीस? नाही. मला वाईस पाणी दे प्यायला. पाणी खाई नाहीला. अरे सेवकाचा तोल गेला वाटते. अरे बाबल्या. वा. अरे बाबल्या फक्त जी बोलायचं होता कित्येक वेळ काढत होतं. मी व्हेरिएशन देत होतोय. तुझ्या व्हेरिएशनच्या नादात त्याने स्क्रिप्ट सेन्सॉर केल्या ना. बरं का ए तपाचो मंत्र म्हण. तपाचो मंत्र. होय हा. पोरिनम चेष्टम पूर्णस्व झालम. वा. दुकानावर लातम बसल्लस. बरोबर. आता देवम प्रकटम. तूच पोरगी देयम इम्रान हाशिमाय मास्तुले. इम्रान हाशिमाय मालुष्टे. बरोबर बोलता. हा मंत्र कमी आणि थुकपटी जास्त वाटता. दादा हा मंत्र म्हटल्यावर देव वर देतो का वर नेतो? अरे तुझ्यासारखे असे नट असतात ना, ते स्क्रिप्ट मध्ये चेंज करतात आणि माझ्यासारखे लेखक मागे राहतात. अरे मोठे मोठे लेखक. राहून दे. तुझं मंत्र म्हण काय? इम्रान हाशिमाय मालुष्टे. आता माझी एंट्री. हा आता गप्प बाजू हो. दादा मी सेवक म्हणून आतमध्ये येतोय. अरे मी आज भिकारी म्हणून जाते. बाजू हो. राजपुत्रा. देवा राजपुत्रा मका काहीतरी दिवा. मकाच काहीतरी दिवा. इथं माझ्याच वाट्याला कमी वाक्य असत. मी काय तुमका द्यावा? म्हणून 2 दिवस ह्याच्यावरच डिटेलिंग करता. राजपुत्रा मिया तुका सांगतोय, मिया एक भिकारी असय. बरोबर आहे. 100% खरे हा भिकारी माणूस हा सगळ्या नाटकाचे दौरे लावले. राजपुत्रा हा तुला म्हणून सांगतो. काय ते? या हिमालयाच्या बर्फात चालून चालून माझे पाय सुन्न झालेत. चालून तुमचे पाय सुन्न झाले. मग विचार करा, या हिमालयाच्या बर्फावर बसून बसून माझ्या पायात किती मुंग्या आल्या असतील. राजपुत्रा हो. तुला म्हणून परत सांगतोय. आणि काय ते? या हिमालयाच्या बर्फात तिट्ट पाखरू सुद्धा नाही रे. तिट्ट पाखरू सुद्धा नाही. मग भीक कोणाकडे मागता? मला आता संशय येतो आहे ऐका की तू कुणी मायावी राक्षस तर नाही ना, जो राक्षस माझा भगतंप करायला आले, तपेला पाणी पाजायला आलाय, कपातला भुंगा नाही भांगेतला कुंकू लावायला आलाय, तपभंग करायला आलेला तर नाहीस ना? म्हणजे तू या मायावी राक्षसाला ओळखलास तर? होय तर. मग राजपुत्रा हो युद्धाला तयार.
राक्षसा, हे राक्षसा, टाइम प्लीज. युद्ध खेळून खेळून छातीचो भातो फुगलो हा. बराबर हा. कशा कोरड पडली हा. पण राजपुत्रा, हो या हिमालयात सगळ्या पाण्याचा बर्फ झालेला असताना हो. तुझी तहान कोण भागवतलो? चायचं ना चाय चायचं ना चाय मध्ये मध्ये गीता घेतस, मध्ये गीता घेतस हा. पुन्हा ह्यो बाबल्या माका स्टेजवर दिसलो तर सांगान ठेवतोय जांभळ्याचे बियाचे ठेचतात ना. जांभळाच्या घाबराव. आता एंट्री मारून येत आहे. राजपुत्रा, हो. धिश, मी आईलोय. धिश. मी एक देव असाय. तुका जो देव प्रसन्न होतलो त्याच्याकडे तू माझ्यासाठी सुद्धा काहीतरी माग राजपुत्रा. आता देव काय माझा सासरा आहे? काय बोलतोस? देवा, देवा कुठे आहेस तू? ही कसली परीक्षा घेतो आहेस तू? हा तप करणं म्हणजे जणू खेळ झाला आहे, जो खेळ मला जमत नाही आहे. आणि मला येतो कारण अरे काय पाहिजे तुमचा बोला. तू कोण आहेस रे तू? मना नाही वलगली तुम्ही मनाने वळखली? जान सगळ्या लंकेला आग लावला आणि तात मी शकुनी. अरे शिर पडली तुझ्या तोंडात ती. अरे लंका रामायणात झालेली शकुनी महाभारतात होतो. ता कधी तुम्ही लिहिला? अरे मी नाही लिहू बेटा. अरे मोठे मोठे लेखक रावण दे. तुमचा ह्या मरू दे. राजपुत्रा, तू मका सांग तुला किती पाहिजेत? मला अडीच पाहिजे. अडीच अडीच त्याच्यात अडीच पावसान ठेवला याच्या. घबराव. अरे एक पाहुणे दुसऱ्याकडे अडीच मागता. एक काम करा, तुम्ही दोघांनी एक्झिट घ्या. मी पुढचा नाटक काय देवाच्या रूपात करून टाकतोय. नाही, हा. नाही, 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 दादा, अरे, दादा, नका सोडा. दादा, दादा, ए, नका सोडा. दादा, लोकं बोलतात रे. अरे ए, जावा, मी जाते. आता देव अवतरलो. बघा बघा, देवाच्या इंटरेक्ट टालिया पडलेत. दादानू, काय तर ढीशच्या नादात वाट्या उघड्या पडल्या. पुढे घ्यायच्या. बाबल्या, या का सांग मी देव असाय. अहो देव बनून आम्हाला स्वर्ग दाखवण्याच्या नादात तुमच्या नरकाचं दार उघडं पडला हा. खाली बघा, रंगमंच पूर्ण मोकळा झालो हा. अरे अरे बाबा, झोपलंस की काय? पडतो ती.